वेलकम बॅक फ्रेंड्स. मी वॅगाबॉन्ड मॅक. मित्रांनो, गडावरची सप्तशृंगी, चांदवडची रेणुका माता किंवा कोकमठाणचे महालक्ष्मी, महासरस्वती आणि महाकाली, नाशिकमधली ही काही प्रसिद्ध देवीची मंदिरं आहेत. तसंच नाशिक शहरामध्ये सुद्धा भद्रकाली, सांडव्यावरची देवी, कालिका माता अशी काही प्रसिद्ध मंदिरं आहेत. मित्रांनो, नवरात्र येतं आहे. या नवरात्रामध्ये आपण एक उपक्रम करणार आहोत, एक सिरीज सुरू करणार आहोत. या सिरीजला मी नाव ठेवलेलं आहे नाशिकची नवदुर्गा. ह्या सिरीजमध्ये नाशिकच्या शहरामधले 9 देवीची प्रसिद्ध मंदिरं मी आपल्याला दाखवणार आहे. रोज नवरात्रीच्या प्रत्येक दिवशी तुमच्या समोर एका देवीच्या मंदिराचं मी सादरीकरण करणार आहे. देवीचं आपल्याला दर्शन घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे. तर ह्या सिरीजला तुम्ही भरभरून प्रतिसाद द्याल याची मला खात्री आहे. मित्रांनो, आज घटस्थापना, नवरात्रीचा पहिला दिवस, देवीची पहिली माळ. आणि आज आपण आपल्या ह्या सिरीजची सुरुवात करत आहोत ते म्हणजे नाशिकची ग्रामदेवता असलेल्या भद्रकालीपासून. श्री भद्रकालींचं मंदिर तुम्ही माझ्या मागे बघू शकता. नवरात्रीची तयारी सुरू आहे. आपण आता आज जाऊ आणि देवी मातेचं दर्शन घेऊ. हे भद्रकाली मंदिर. भद्रकाली मंदिर हे तुम्ही बघू शकता एका वाड्याच्या स्वरूपात आहे. पूर्वीच्या काळी जेव्हा मुघल काळामध्ये मंदिर हे भंग केली जायची, तेव्हा ही प्रथा सुरू झाली की मंदिर हे वाड्याच्या स्वरूपामध्ये बांधण्यात येऊ लागले. आणि बाहेरून बघताना इथे मंदिर आहे हे न समजल्यामुळे ह्या मंदिरांचं संरक्षण होऊ लागलं. तेवढ्यासाठी हे मंदिर आहे, ह्या मंदिराला कळस नाही आणि मंदिर पूर्णपणे वाड्याच्या स्वरूपात आहे. हे मंदिराचं सभागृह आपण बघू शकता. आतमध्ये सुद्धा त्याला वाड्याचं स्वरूप देण्यात आलेलं आहे. हे देवीचं वाहन सिंह. आणि समोर आपण बघू शकताय ती माँ भद्रकाली. देवी भद्रकाली म्हणजे माता सतीचं रूप. माहेरी एका लग्न समारंभामध्ये माता सतीचे पती शंकरांचा अपमान झाल्यामुळे माता सतीने यज्ञात स्वतःची आहुती दिली. भगवान शंकर क्रोधित झाले आणि त्यांनी तांडव नृत्य सुरू केले. त्यांना शांत करण्यासाठी विष्णूंनी सुदर्शन चक्राच्या साह्याने माता सतीच्या देहाची खांडोळी केली. त्याचे 51 तुकडे झाले. हे 51 तुकडे जिथे जिथे पडले ती शक्तिपीठे म्हणून ओळखली जातात. त्यातील हनुवटीचा भाग जिथे पडला त्याच ठिकाणी आज भद्रकाली मंदिर आहे आणि त्याला चिबुकस्थान म्हणूनही ओळखलं जातं. नाशिकची ग्रामदेवता म्हणून भद्रकाली देवीला मान्यता आहे. 1790 मध्ये सरदार गणपतराव पटवर्धन दीक्षित यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता. इस्लामी राजवटीत ही मूर्ती एका टेकडीच्या माथ्यावर ठेवण्यात होती असे सांगितले जाते. मंदिरात भद्रकाली देवीची स्वयंप्रकाशित मूर्ती आहे. या मूर्तीला 8 हात आहेत आणि प्रत्येक हातात
वेगवेगळी शस्त्रे आहेत. तर मित्रांनो, माता भद्रकाली देवीचे हे दर्शन तुम्हाला कसे वाटले? नवरात्र सुरू आहे आणि नवरात्रीच्या प्रत्येक दिवशी आपण नाशिकमधल्या एकेका शक्तिपीठाला भेट देणार आहोत आणि तिथल्या देवींचं दर्शन घेणार आहोत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कॉमेंट जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईबही करा. परत भेटू उद्या सकाळी एका नवीन मंदिरात नवीन देवीच्या दर्शनासाठी. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. टेक केअर अँड गुड बाय.